गुंजोटीत शेतीच्या वादातून तरुणाचा खून, 7 जणांविरुद्ध गुन्हा. 38 वर्षीय गोविंद मुंगे यांचा सोयाबीनच्या शेतात मृतदेह. काही संशयित ताब्यात. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी 5 पथके रवाना. अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथे शेती आणि शेतरस्त्याच्या जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 38 वर्षीय गोविंद सोपान मुंगे यांच्या सोयाबीनच्या शेतात मृतदेह आढळून आलाय. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. या प्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुंजोटी येथील नारायण देशमुख आणि गोविंद मुंगे यांच्यात शेती व शेतरस्त्याच्या कारणावरून गेल्या काही वर्षापासून वाद सुरू होता. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता गोविंद मुंगे शेताकडे गेले होते. मात्र सायंकाळी 4च्या सुमारास त्यांच्या आई कमलबाई मुंगे शेतात गेल्या असता सोयाबीनच्या शेतात गोविंद मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ गावात येऊन नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर 112 क्रमांकावर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर गोविंद यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय बळावला. न्यायवैद्यक पथकाला पाचारण करून घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले. शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्याने पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेसह किनगाव पोलिसांची पथके गुंजोटी आणि परिसरात रवाना करण्यात आली. गावातील परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी पोलिसांनी रात्रभर गस्त घालत बंदोबस्त वाढविला. कमलबाई मुंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 189(2), 189(4) आणि 191(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चेअरमन नारायण देशमुख, रवी देशमुख, शामराव देशमुख यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संशयित पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, तर उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी 5 पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांच्या हालचाली आणि घटनाक्रमांची पडताळणी करण्यासाठी सायबर पथकाकडून मोबाईल लोकेशनसह अन्य तांत्रिक बाबींचीही तपासणी केली जात आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. जुन्या वादातून झालेल्या रक्तरंजित घटनेमुळे सचोटी परिसरात खळबळ उडाली आहे. नेमका खून कोणत्या कारणातून आणि कोणत्या परिस्थितीत झाला, या हत्येमागे आणखी काही कारण आहे का, तसेच घटनेत सहभागी असलेल्या सर्वांची भूमिका काय होती याचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे.